हॅलो, नमस्कार मंडळी. तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा जुना व्हिडिओ पोस्ट करते. तर आम्ही जत्रेला गेलो होतो आणि ही जत्रा होती डिसेंबरमध्ये. हो, खूपच उशीर झाला पोस्ट करायला, पण असो. तर इथे 2 जत्रा सुरू होत्या. पहिली जत्रा होती संपत आलेली आणि दुसरी होता ती आत्ता स्टार्ट झाली होती ती. No, 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 no. इथे एंटर केल्यावर सांता क्लॉजचा स्टॅच्यू होता. त्याच्यासोबत आम्ही सियाचे फोटो काढत होतो, पण त्याला घाबरून तिने फोटोच काढून दिले नाही. तिथे खूप छान छान क्लिप्स होते. तर सियाला पण त्याच्यातलं एक लावून बघितला. पण इथे बघू शकता सियाला त्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. म्हणून आम्ही निघालो राईड्सकडे. या राईड्समध्ये आम्हाला सिया आणि परीसाठी कोणती कम्फर्टेबल राईड आहे ते बघत होतो. आणि त्यामध्ये आम्हाला ही राईड परफेक्ट वाटली आणि तुम्ही बघू शकता या दोघी किती एन्जॉय करतायत ही राईड्स. इथे मुलांसाठी मॅजिक शो पण सुरू होता. तो थोडा वेळ पाहिला आणि आम्ही निघालो दुसऱ्या जत्रेत जायला. सियाला तर खूप मजा येत होती. तुम्ही बघू शकता तिच्या चेहऱ्यावरून ती किती खुश होती. रात्रीच्या काळोखात ही लाइटिंग खूपच मस्त वाटत होती आणि त्याच्यातून चालतं अजूनच छान वाटत होतं. ही आहे नवीन जत्रा, म्हणजे जस्ट 2-3 दिवसापूर्वी स्टार्ट झाली आणि आपण या अगोदर ज्या जत्रेत होतो ती पाठच्या रोडवर होती. इथला एंट्रन्स खूपच सुंदर सजवला होता. त्या जत्रेचा लास्टचा दिवस असल्यामुळे सर्व स्टॉल रिकामी होते आणि इकडे सर्व भरलेले होते. त्यामुळे इथे गर्दी देखील जास्त होती. भारी वाईट 30 रुपये, भारी वाईट 30 रुपये. See you. Hey, bye. Sorry. Bye. Bye. See you. ही एक राईड अशी होती ज्याच्यामध्ये आम्ही दोघी देखील बसू शकत होतो आणि आम्ही दोघींनी देखील ही राईड खूपच एन्जॉय केली. सियाला ह्या पाण्याच्या राईडमध्ये बसायचं होतं कारण तिला पाण्यात खेळायला खूप आवडतं. पण ती तिच्यासाठी सेफ्टी नव्हती आणि तिला प्लस अलाऊ देखील नव्हतं. म्हणून आम्ही तिला या मस्त राईडमध्ये बसवलं. मला तर ही राईड खूपच आवडली होती आणि त्यात तिला बसवायचं होतं, पण ती घाबरेल याची भीती वाटत होती. पण ती बिनधास्त बसली आणि न भिता तिने ती एन्जॉय देखील केली.
हा पण घे. सोनू असं काय अजून आहे का कोणी? चालू करूया का सर? कोणाला कोणाला ह्याच्यात ताई बसायचं? आलेल्या आहेत. ताई सांगे टाळ्या वाजवा. ताई खूपच इथे खाण्याचे भरपूर स्टॉल होते. नॉनव्हेज, व्हेज, चायनीज फूड. त्याच्यामध्ये आम्ही मोमोज खाल्ले. पण आम्हाला भूकच एवढी लागली की ते आम्ही शूटच केले नाही. तिथे सियाची आत्या आणि दादा हे मोठ्या आकाश पाळण्यात बसलेले. तिथून हा नजारा बघा किती सुंदर दिसतोय. तर अशा प्रकारे दोन्ही जत्रा बघून आम्ही निघालो घरी जायला. तुम्हाला हा जत्रा ब्लॉग कसा वाटला? नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.